लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्या पार्थ आणि जीवा नंदिनी यांचं लग्न झालेलं दाखवलेलं आहे. मात्र यापूर्वी मालिकेमध्ये मोठा ड्रामाही झालेला आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. 16 डिसेंबरला काव्या आणि जीवाची सक्सेस पार्टी असताना रम्या आणि वसूने काव्या आणि जीवाचे फोटो सर्वांसमोर आणलेले आहेत. त्यामुळे खरं तर दोघांचा भूतकाळ सर्वांसमोर इथे आलेला असतो. त्यामुळेच खरं तर जीवा नंदिनी आणि काव्या पार्थ यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. पण काव्या आणि जीवाने पूर्ण प्रयत्न करून खरं तर पार्थ आणि नंदिनीचा विश्वास जिंकलेला असतो. त्यानंतर चौघांचे लग्न देखील इथे झालेलं आहेत. या सगळ्यात खरं तर 16 डिसेंबरचं कारस्थान कुणी केलं हा विचारच कुणी केला नव्हता. मात्र आता थोड्या दिवसापूर्वीच मिथुनच्या हे बरोबर लक्षात आलेलं असतं. माननीला मिथुन याबद्दल सांगत देखील असतो. पण पुरावा नसल्यामुळे खरं तर वसू आणि रम्याला जबाबदार कसं ठरवायचं या गोष्टीवर दोघेही ते खरं विचार करत असतात. हे सर्व तर आपण मालिकेमध्ये पाहिलेलंच आहे. पण मात्र आता नुकताच खरं तर प्रोमो रिलीज झालेला आहे. त्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की आता इथे खरं तर देशमुख जे कुटुंबीय असतात सर्वच एकत्र बसलेले असतात. तेव्हा मात्र विक्रमी ते सगळ्यांनाच म्हणत असतात की 16 डिसेंबरचं प्रकरण कुणी घडून आणलं हे खरं तर आपल्याला कळलंच नाही. ह्या सर्व गोष्टी कुणी केल्या असतील याच गोष्टीवर सर्व विचार करत असतात. तेवढ्यातच खरं तर माननी काव्या आणि जीवाचे फोटो असलेली बॅग घेऊन येत असतात आणि ते माननी म्हणत असते मी सांगते. माननी पुढे म्हणते की रम्या आणि वसुताई या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहेत. 16 डिसेंबरचं कारस्थान वसू आणि रम्यानीच केलेलं आहे असंही ते सगळ्यांसमोर आल्यानंतर खरं तरी ते माननी काव्या पार्थ आणि जीवा नंदिनी यांना सांगत असते की आता तुम्हीच ठरवा या दोघींचं नेमकं करायचं तरी काय आहे. हे सर्व काही आता इथे प्रोमोमध्ये बघायला भेटलेलं आहे. त्यामुळे खरं पुढील काही दिवसातच आपल्याला ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला जर अशाच मालिकेचे अपडेट प्रोमो पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.